My name is Shubham. I am 18 years old. While I was riding bike, I met with an accident. Container dashed me from behind, and it went from my right leg. And the nearby local brought me to Apollo Hospital, as it was the nearest hospital there. And they brought me to the emergency, and afterward I don't remember what happened. त्याला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट केल्यानंतर इथल्या डॉक्टरांनी खूप फास्ट सुरुवात केली त्याला ट्रीटमेंट द्यायला. त्याच्यानंतर त्यांनी इंटरनल ब्लिडिंग झालं आहे का ह्याच्यासाठी बऱ्याचशा टेस्ट वगैरे केल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्याला युरिन पास होते की नाही हे सगळं बघितलं, कारण त्यांना बघायचं होतं की अजून काही प्रॉब्लेम आहे की नाही वगैरे. नंतर जेव्हा तो स्टेबल झाला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ऑप्शन दिलं की तुम्हाला इथे ठेवायचं असेल तर इस्टिमेट खर्च एवढा येऊ शकतो की तुम्हाला किंवा तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करायचं तुम्ही करू शकता. पण ह्याने जी सुरुवातीला जी ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे असं वाटलं की नाही अपोलोलाच ठेवलेलं योग्य, म्हणून मग त्याला मी अपोलोला शिफ्ट म्हणजे अपोलोमध्येच ठेवलं आणि पुढची ट्रीटमेंट घेतली. त्याच्या ॲक्च्युली पायावरनं कंटेनर गेल्यामुळे त्याच्या मसल्स खूप डॅमेज झाल्या आणि त्याची ट्रीटमेंट डॉक्टर चारुदत्त चौधरी आणि सिद्धार्थ यादव करत होते. तर सिद्धार्थ यादवनी त्याच्या बोन्स वगैरे म्हणजे त्याचा हात मोडला होता, त्याचं ट्रीटमेंट आणि थोडंसं फ्रॅक्चर होतं, ती सगळी ट्रीटमेंट सिद्धार्थ यादवने केली. आणि चारुदत्त चौधरीने त्याचं ग्राफ्टिंग जे होतं ते सगळं केलं. इनिशियल स्टेजला परिस्थिती अशी होती की तो जगेल की नाही, म्हणजे पहिला 1 महिना आम्ही एवढ्या टेन्शनमध्ये होतो की तो जगणार आहे की नाही हे आम्हालाही माहीत नव्हतं. पण त्या डॉक्टरनी चारुदत्त चौधरीने एवढा कॉन्फिडंटली ते बोलत होते, त्यांच्या त्या कॉन्फिडन्समुळे वाटलं की नाही होऊ शकेल. आणि त्या होप्सवर आम्ही 1 महिना कसा तरी काढला. आणि त्याच्यानंतरचा जो 1 महिना होता तो रिकव्हरी स्टेजचा होता. पण नंतर आता तो कॉलेजला जातो, बऱ्यापैकी नॉर्मल लाईफ जगतो. आता त्याचं थोडंसं फिजिओथेरपीची थोडी ट्रीटमेंट चालू आहे, बाकी मेडिसिन काही नाही आहे, काहीच नाही आहे. पण आता तो खूप चांगलं व्यवस्थित लाईफ जगतोय. आणि मी अपोलोला खूप थँक्यू म्हणेन की एवढं मोठं चांगलं स्पेशलिस्ट हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आलं, कारण मला नाही वाटत की तो नवी मुंबईमधल्या कुठल्याही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला असता तर तो जगू शकला असता. कारण पहिली गोष्ट म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर, इथला क्लिनलीनेस आणि स्टाफ, नर्सिंग स्टाफ पण खूप चांगला इथला. सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं, म्हणजे त्यांचं कोऑपरेशन आमच्यासाठी खूप गरजेचं होतं. पैसे आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पे करतो, पण त्याच्या रिटर्न्समध्ये आपल्याला जे मिळतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की माझा मुलगा मला मिळाला, ह्याच्यापेक्षा दुसरी कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी. अँड थँकफुल टू अपोलो.